नमस्कार. जय रविदास. मी चंद्रकांत ठाकरे. आमचे सहकारी निलेश शेट आहेर, त्याचबरोबर योगेशजी कांबळे, रविराज कासवे, सचिन आयरे, अमोलजी गांगुर्डे, रामेश्वरजी सूर्यवंशी आणि भाऊसाहेबजी शिलावट आणि वाघ साहेब, सोमनाथ वाघ साहेब. आज समस्त चर्मकार समाजातील मंडळी, मान्यवर, माननीय अनिल अशोक सरवर साहेब, गेल्या 10 ते 12 वर्षापासून मी साहेबांना ओळखतो आणि प्रत्येक आपले गुरु रविदास महाराजांची जयंती असेल त्या जयंतीच्या कार्यक्रमाला हे असं व्यक्तिमत्व आहे की सर्व नियोजन त्यांचं आणि खर्चामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा. परंतु स्टेजवर जर त्यांना माना सन्मानाने बोलवलं आणि तुम्ही अध्यक्ष आहात तर या, तर साहेब कधीच तो बडेजावपणा जो असतो त्यांनी कधीच घेतला नाही. खूप मनाचा मोठेपणा, आणि म्हणताना की माणसाचा मोठेपणा कुठे दिसत असतो, तर माणसाचा मोठेपणा जेव्हा सार्वजनिक कार्यक्रम असतो आणि त्या सार्वजनिक कार्यक्रमात जो व्यक्ती मान सन्मान घेत नाही आणि म्हणतो की मी एक साधारण कार्यकर्ता आहे, मी तुमच्यातलाच कार्यकर्ता आहे आणि मी तुमच्यासारखंच या ठिकाणी थांबेन, बसेन, तुम्ही जिथं बसाल तिथे बसेन, कार्यकर्त्यांमध्ये उभं राहील. मी बऱ्याच सिन्नरच्या कार्यक्रमांना मी अँकरिंग पण केलेलं आहे जयंतीच्या, आणि खूप चांगले चांगले अतिशय छान कार्यक्रम सिन्नरकरनी आयोजित केलेले होते आणि त्यात मोलाचा आणि सिंहाचा वाटा माननीय अनिलजी सरवर साहेबांचा होता. आता नुकत्याच नगरपालिकेचे इलेक्शन झाले, निवडणुका झाल्या. त्या निवडणुकात नाही, नगरपालिका परिषद नाही, तर निवडणुका झाल्या आणि जनरल मधून, म्हणजे कुठलेही राखीव वार्ड नव्हता, राखीव वार्ड नसूनही जनरल मधून उभे राहिले आणि 562 मतांनी जवळपास, हे रेकॉर्ड असणार आहे. मी तर म्हणेल की महाराष्ट्रात हे एकमेव उदाहरण असेल साहेब. नाही, आमच्या मत आणि आमच्या पाहण्यात तर अजिबात नाहीच. जनरल मधून आपल्या कॅटेगरी मधून बरेचसे निवडून आलेले आहेत, त्यांनी चांगला लीडही घेतलेला आहे, तो भाग वेगळा आहे. परंतु जनरल सीट मधून लढणं म्हणजे अपर कास्टच्या लोकांमध्ये पॅनल बनवलं आणि त्यांच्यात लढणं आणि तिथून 562 मतांनी निवडून येणं, ही काही साधी सुधी गोष्ट नाहीये. कारण या मागचं एकच कारण असू शकतं की अनिल सरवर साहेबांचा दांडगा जनसंपर्क. आत्ताच आम्ही त्यांच्या निवासस्थानी या ठिकाणी आलेलो आहोत सिन्नर इथे, तर पाहिलं तर एक 4-5 ग्रुप तर आत्ताच येऊन गेले. 4-5 ग्रुप काय नाही, हार्डली एक अर्धा तासाच्या आतच, आणि सगळ्यांना वेळ देणं, सगळ्यांशी चांगलं बोलणं, एक लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे त्याचं एक ताजं आणि जिवंत उदाहरण म्हणजेच सरवर साहेब. मी काही त्यांचे बडेजावपणाची गप्पा बड्याने मारत आहे, परंतु आहे त्यांचा स्वभाव मुळात तोच आहे. आम्ही जेव्हा सिन्नरच्या मागच्या जयंतीला आलो होतो, तर साहेबांनी जवळपास आम्हाला फटाके वगैरे घ्यायचे होते जयंतीच्या कार्यक्रमाला, तर साहेबांनी आम्हाला तिथपर्यंत नेलं, तिथं थांबवलं, फटाके वगैरे खरेदी करोपर्यंत जवळपास थांबले होते, म्हणजे 2 तास. आता ते एक बिझनेसमॅन आहेत, व्यावसायिक आहेत मोठे, परंतु समाजाचा माणूस म्हटला की वेळ देणार म्हणजे देणार. आजही या ठिकाणी बाकीची सगळी मंडळी गेली आणि सांगितलं की नाही, आपण इथं गप्पा मनसोक्त मारू. तर माझे घरचे लोक आलेले आहेत, माझे जवळचे लोक आलेले आहेत आणि घरातल्या लोकांना मला वेळ द्यावा लागेल. तर असं माननीय सरवर साहेबांचा एक स्वभाव आहे आणि ह्या स्वभावाच्या गुणांमुळे माननीय सरवर साहेब ह्या जनरल वॉर्ड मधून निवडून आलेले आहेत. साधी गोष्ट नव्हेच. इतर म्हणेल की ठीक आहे, आपण ज्या ठिकाणी लढतोय त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी लागतात, परंतु त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे चांगला जनसंपर्क, लोकांशी चांगला संवाद लागतो, आणि तो जो जनसंपर्क आणि संवाद मान्य सरवर साहेबांचा आहे. तर आम्ही आज मान्य सरवर साहेबांचा निवडून आल्याबद्दल एक मोठा या ठिकाणी समाज बांधवांच्या माध्यमातून माननीय सरवर साहेबांचा या ठिकाणी सत्कार करीत आहोत.
आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या वेळेस तुम्ही जयंतीला आला होता, जवळपास 12, 12:30, 1 वाजता नाशिकच्या जयंतीत उपस्थित होतात. म्हणजे कार्यक्रम असला तर वेळेच्या आधीच आपल्या समाजाचा कार्यक्रम कुठलाही असो वेळेच्या आधी पोहोचणं हा एक त्यांचा स्वभाव आहे. आणि साहेब 12, 12:30, 1 वाजता तिथं कोणी नव्हतं तरी आले, फोन केला की मी आलेलो आहोत. मग बऱ्याच वेळेस थांबले, शेवटपर्यंत थांबले. एक मोहन पवार उद्योजक आणि अनिल सरवार साहेब पण उद्योजकच आहेत. तर हे दोघं मंडळी एक विशेष वाटलं मला की इतकं मोठं कारभार असून हे मंडळी समाजासाठी इतका चांगला वेळ देत आहेत. तर या जयंतीला साहेब नाशिकमधून प्रत्येक विभागातून, आता मागच्या जयंतीला काय झालं की आम्ही फक्त स्वतःच जे राबणारे कार्यकर्ते होतो, तर त्यांनीच मग ढोल पथक लावलं, बग्गी लावली, त्याचबरोबर डीजे लावला, गुरु रविदास महाराजांचा रथ बनवला आणि योगीजी कांबळे आणि निलेश शेठ आहेरकर, संदीप शेठ आहेर आणि निखिल पिंपोडकर ही जी मंडळी आहे आपली शिवाजी रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा शालिमार, तर यांनी संपूर्ण स्टेजची जबाबदारी घेतली. ती जबाबदारी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली आणि ह्या वेळेस जवळपास 4 पट 5 पट अशी भव्यदिव्य मिरवणूक निघणार आहे. आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की माननीय अनिल सरवार साहेब हे निवडून पण आलेले आहेत आणि समाजाच्या प्रत्येक सुखदुःखात असो कार्यक्रमात तर आवर्जून वेळेच्या आधीच उभे राहतात. तर असे बहुगुणी स्वभावांचे जे आपले अनिल सरवार साहेब आहेत, त्यांना ह्या जयंती कार्यक्रमाचा अध्यक्ष आपण त्यांना बनवूया म्हणे. आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की ते तुम्ही अध्यक्षपद घ्यावं. आमची खूप मोठी दांडगी इच्छा आहे आणि तुम्ही नाराज करणार नाही. तर तुमच्या तिथलंच कोणी ठेवा, नाही नाही 100% येऊ. नाही ते आहे साहेब पाहुणे म्हणून, पण हा नाही पाहुणे म्हणून तर आहे. मला तिथलं कोणी असलं म्हणजे करायला काम किंवा सगळ्या गोष्टी करायला बरं असतं. नाही, परंतु आमचं काय म्हणणं आलं की काम करायला वगैरे तर आम्ही सगळे हवतोच, परंतु अध्यक्ष कसं आहे की अध्यक्षाच्या सर्व याच्या खाली अध्यक्षाच्या म्हणण्यानुसार जेही काही पाहुणे येतील, पाहुण्यांचा एक आदर वगैरे हे तुमच्या माना सन्मानातून होईल अशी आमची इच्छा आहे. आणि तुम्ही कार्यक्रमाला राहील अध्यक्ष तुम्ही तिथलं कोणीतरी ठेवा असं माझं मत. म्हणजे तुम्हाला नियोजन करायला, आता मी तर नियोजन करायला येणार नाही, नियोजन करायला आम्ही आहेत साहेब. नियोजन करायचं जबाबदारी सर्व आमची आहे. कोणी प्रशासनातला माणूस असेल किंवा एखादा परत बिझनेसमॅन असेल, एखादा उद्योजक वगैरे अशा माणसाला पण तिथला ठेवा तुम्ही नाशिक मधला असं माझं मत. कारण जयंतीचा कार्यक्रम तिथं राहणार आहे, माणूस इथला जिल्ह्याभराचा कार्यक्रम आहे, त्या हिशोबाने एक शहरातला ठेवा तुम्ही. आम्ही आहेच तुमच्या बरोबर, काय मदत लागेल ती करायला आम्ही तयारच आहे. त्याबद्दल काय तुमच्या शब्दाच्या पुढे नाही यायचं आम्ही. का तुम्ही एवढं हे करतायत, आम्ही यांना आता आपले सिन्नरकरांना तर माहितीच आहे त्याबाबत काही ठीक आहे का. हा, उद्घाटक म्हणून आपण डन करूया. आणि या ठिकाणी माननीय सरवर साहेबांचा आपण सत्कार सगळ्यांनी या. संकेत, हे आयुष, खूप खूप अभिनंदन साहेब, खूप खूप अभिनंदन.